अ, नमस्कार. नमस्कार. मी PI तुंगार, सेंटर फॉर पोलीस रिसर्च आणि MPA नाशिक तर्फे आपल्या सगळ्यांचं पार्टिसिपेंटचं स्वागत करतो. आजचा विषय आहे फॉरेन्सिक सायन्स, रोल ऑफ फॉरेन्सिक सायन्स इन क्राईम इन्व्हेस्टिगेशन. आपल्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना अत्यंत महत्त्वाचा आणि तेवढाच आपल्या दैनंदिन कामामध्ये ज्याला फार पोलीस अधिकाऱ्यांना माहिती नाही असा विषय आहे. आपल्याला महत्त्व सगळ्यांना पटलेलं आहे, पण व्यवहारामध्ये गुन्हे तपास करताना बऱ्याच गोष्टी आपल्याकडून राहून जातात, जे कोर्टात केस गेल्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. असा हा विषय आहे. या विषयाला आपण 2 दिवसामध्ये 2 वेबिनारमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज मंगळवारी आणि येत्या शुक्रवारी. या वेबिनार करता माननीय श्री राजेंद्र कोकरे सरांनी, जे पुण्याचे डेप्युटी डायरेक्टर आहेत, त्यांनी वेळ दिला, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. माननीय बक्षी मॅडम यांनी पोलीस अधिकाऱ्यांना बऱ्याचदा ट्रेनिंग दिलेले आहे, त्यांनी वेळ दिला, त्यांचे स्वागत करतो. दोन्ही अधिकाऱ्यांचे स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो. कोकरे साहेबांचा परिचय द्यायचा म्हणजे कोकरे साहेब 26 वर्षापासून या फील्डमध्ये आहेत आणि ऑल इंडिया पोलीस ड्युटी मीट असेल किंवा महाराष्ट्र पोलीस ड्युटी मीट असेल, याच्यामध्ये सरांचं सातत्याने योगदान आहे. पोलिसांसोबत खूप जवळून काम केलेलं आहे. पोलिसांच्या स्ट्रेंथ, विकनेसेस, पोलिसांच्या मर्यादा याचं सरांना अत्यंत चांगलं आकलन आहे. त्यांची समजून सांगण्याची हातोटी खूप चांगली आहे. या विषयाचा, या फॉरेन्सिक सायन्सचे जे पैलू आहेत, या सगळ्या डिपार्टमेंटच्या सगळ्या पैलूंचा सरांचा अभ्यास आहे आणि या विषयामध्ये पोलीस अधिकाऱ्यांची काय भूमिका आहे, कोर्टामध्ये काय पुरावे घ्यावे लागणार आहेत आणि फॉरेन्सिक सायन्सचं काय महत्व आहे, आपल्याला सर व्यवस्थित समजून सांगतील याची मला खात्री आहे. सरांचे 25 वर्षापासून अनेक नॅशनल इंटरनॅशनल जर्नलमध्ये लेख प्रसिद्ध झालेले आहेत. सरांनी अनेक गव्हर्नमेंट सोबत काम केलेलं आहे. तसंच बक्षी मॅडमचा सुद्धा या क्षेत्रातला मोठा अनुभव आहे. प्रश्न आपण मी जास्त वेळ न घेता आजच्या वेबिनारला सुरुवात करतो आहे. याच्या अगोदर 1-2 सूचना सांगतो की चॅट बॉक्स मध्ये प्रत्येकाने हाय, हॅलो, गुड मॉर्निंग वगैरे टाकू नका. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. त्याच्या ठिकाणी फक्त प्रश्न लिहिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला वेळ पुरेल आणि शेवटी प्रश्न शोधायला वेळ जाणार नाही. चॅट बॉक्स मध्ये फक्त प्रश्न लिहा आणि आपल्या सगळ्या वेबिनार झाल्यानंतर, सरांचं मॅडमचं लेक्चर झाल्यानंतर आपण काही प्रश्न घेणार आहोत. नाही मॅडम, तुम्ही देत बसा. बक्षी मॅडम, आपल्याला आवाज येतोय क्लिअर? येतोय आवाज. तर मी पोलीस डिपार्टमेंट कडून आपलं स्वागत करतो आणि आपल्याला बक्षी मॅडम आणि कोकरे सरांना विनंती करतो की त्यांनी आजचा वेबिनार सुरू करावा. नमस्कार. नेटचा प्रॉब्लेम आहे थोडा. आवाज येतोय? ऑडिओ गेले. आवाज येतोय सर? काहीच ऐकू नाही येते मला. माझा आवाज ऐकू येतोय सर? ओके. माननीय महासंचालक न्यायिक व तांत्रिक श्री नगराळे सर, माननीय संचालक डॉक्टर KV कुलकर्णी सर आणि माननीय उपसंचालक श्री कोकरे सर यांचे या सत्राच्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानते. सध्याच्या कोरोनाच्या कालावधीत कोविड-19 या अदृश्य शत्रूशी आपण सर्वजण लढा देत आहोत व ते किती जिकरीचं आणि कठीण काम आहे हे आपण सर्वजण जाणतोच. या कोरोनाच्या परिस्थितीत सर्व शासकीय यंत्रणा, आरोग्य सेवा, विविध स्थानिक संस्था,
सामाजिक संस्था वेगवेगळ्या स्तरावर आपापली जबाबदारी पार पाडत आहेत. यामध्ये पोलीस यंत्रणा आणि आपण सर्व पोलीस बांधव दाखवत असलेले धाडस आणि धैर्यपूर्ण कामगिरी खरोखरच उल्लेखनीय आणि अभिनंदनीय आहे. या कोविडच्या काळात कर्तव्य बजावत असताना ज्या आपल्या बांधवांनी प्राणार्पण केले त्यांना श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांच्या कुटुंबियाप्रती सद्भावना व्यक्त करते. त्या सर्व बांधवांना पसायदानाने आपण आदरांजली अर्पण करूया. तुमचा हेडफोन द्यायला पाहिजे. दोषोनी मज द्यावे पसायदा जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षते सकळ मंगली ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरूंचे आरवा चेतना चिंतामणी जे गावा बोलते जे अर्णवा पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होत किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आदि गुरुकी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी इहे दृष्टादृष्ट विजये हो आवे येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया आता आपण आजच्या कार्यक्रमाकडे बोलूया. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक आणि पोलीस संशोधन केंद्र पुणे यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रामध्ये पोलीस यंत्रणेसाठी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला आहे.
या अंतर्गत विविध विषयांवर आतापर्यंत 20 वेबिनार्स घेण्यात आलेले आहेत. आजचा फोरेन्सिक सायन्स विषयक वेबिनार हा देखील त्याचा एकच भाग आहे. आजचा आपला वेबिनारचा विषय आहे इंट्रोडक्शन अँड रोल ऑफ फोरेन्सिक सायन्स इन क्राईम इन्व्हेस्टिगेशन. हा वेबिनार 2 भागात सादर होणार आहे, पार्ट 1 अँड पार्ट 2. आजच्या पार्ट 1 या भागात काही डिव्हिजन्स जसे की केमिस्ट्री, बॅलिस्टिक, फिजिक्स, टॉक्सिकॉलॉजी अँड प्रोहिबिशन अँड एक्साइज या विषयीची माहिती देण्यात येणार आहे. दिनांक 28 ऑगस्ट रोजी सादर होणाऱ्या पार्ट 2 या दुसऱ्या भागात बायोलॉजी, DNA, सायबर, टासी, सायकोलॉजी या डिव्हिजन विषयी तसेच क्राईम सीन मॅनेजमेंट बद्दल माहिती देण्यात येणार आहे. सदरक्षणाय खल निग्रहाय या पोलिसांच्या ब्रीदवाक्यानुसार सज्जनांचे रक्षण करणे व दुर्जनांचा निःपात करणे हे पोलीस बांधवांचे ध्येय आहे आणि या कामी पोलीस यंत्रणेला न्यायसहाय्यक विज्ञानाची मदतीची आवश्यकता भासते. आणि फोरेन्सिक सायन्स लॅबचे ब्रीदवाक्य आहे सायन्स फॉर जस्टिस. याकरिता फोरेन्सिक एक्सपर्ट, वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी हे सर्वजण मिळून न्याय देण्याच्या प्रक्रियेत आपली भूमिका बजावत असतात. सद्यस्थितीमध्ये दोषारोप सिद्धतेसाठी जप्त करण्यात आलेल्या पुराव्यांचे परीक्षण करून दोषारोप सिद्धतेचे प्रमाण वाढविणे कामी सर्व स्तरांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. गुन्हा फक्त उकल होणे पुरेसे नसून तो शेवटपर्यंत साबित होणे महत्वाचे आहे. या कामी न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळांचा रोल अतिशय महत्वाचा आहे. दिवसेंदिवस गुन्ह्याचे बदलते स्वरूप, बदलत्या पद्धती तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा गुन्ह्यात होणारा वापर यामुळे आपणा सर्वांना देखील अपडेट राहणे आवश्यक आहे. याचाच एक भाग म्हणून सदरचे वेबिनार आयोजित करण्यात आलेले आहे. सदर वेबिनारमध्ये प्रयोगशाळेबद्दलची माहिती, अस्तित्वात असणारे विभाग, दाखल होणारी प्रकरणे व नमुने, वापरण्यात येणारे तंत्रज्ञान याबरोबरच घटनास्थळावरून जप्त करण्यात येणारे पुरावे व्यवस्थितपणे गोळा करणे, योग्यरित्या संरक्षित करणे, जतन करणे आणि प्रयोगशाळेत दाखल करताना घेण्यात येणाऱ्या सर्व खबरदारीचे मार्गदर्शन व माहिती देण्यात येणार आहे. यानंतर मी पुणे प्रयोगशाळेचे माननीय उपसंचालक श्री कोकरे सर यांना आजच्या विषयावर मार्गदर्शन करण्याची विनंती करते व सूत्रे त्यांच्या हाती देते. ठीक आहे. आवाज येतोय सर्वांना? हॅलो. हॅलो तुंगार सर. येस सर, आवाज व्यवस्थित येतोय सर. येतोय. चालू करूया. येस सर. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मी डेप्युटी डायरेक्टर रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी. आजच्या या टॉपिकसाठी मला जो 25-26 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मधला, तो आपल्या बरोबर शेअर करू इच्छितो. टॉपिक खरं तर असं घेतलेलं आहे की इंट्रोडक्शन अँड रोल ऑफ फॉरेन्सिक सायन्स इन क्राईम इन्व्हेस्टिगेशन. गुन्हे तपासासाठी वापरले जाणारे शास्त्र म्हणजे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आहे. महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीमध्ये फॉरेन्सिक सायन्सची एकंदर इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, विभाग कोणकोणते आहेत, फॅसिलिटी कोणकोणते अवेलेबल आहेत आणि काय टाईपचे मुद्देमाल किंवा इव्हिडन्सेस तपासले जातात याबद्दल मी सविस्तर चर्चा आपल्यासोबत करणार आहोत. मॅडमने आत्ताच सांगितलं हे सगळं करायचंय का? टू गेट द सक्सेसफुल प्रॉसिक्युशन इन ज्युडिशियरी और बाय ज्युडिशियरी. आणि यामध्ये हे जे आपले स्टेक होल्डर्स आहेत, इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, मेडिकल ऑफिसर्स, फॉरेन्सिक सायंटिस्ट, यांचं जे कोऑर्डिनेशन आहे ते जर कोऑर्डिनेशन व्यवस्थित झालं तरच आपण सक्सेसफुल प्रॉसिक्युशन कडे जाऊ शकू. यासाठी ह्या वेबिनार मधनं प्रयत्न केला जाणार आहे. नेक्स्ट. Now, what is forensic science? It is a science which is applicable to law. It is a science which embraces all the branches of science in criminal investigation, which ultimately helps the law.
It helps to establish the presence or absence of link between the crime, the criminal, the victim, the place and the line of occurrence. थोडक्यात सांगायचं म्हणजे गुन्हे तपासणीसाठी वेगवेगळ्या सायन्सचे ब्रांचेस वापरले जातात. यामध्ये रसायनशास्त्र आहे, भौतिकशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे, टॉक्सिकोलॉजी डिव्हिजन आहे, इव्हन द इंजिनिअरिंग आहे. तर जे सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सेस गुन्हा घडल्यानंतर जप्त केले जातात, ते जप्त केलेले एव्हिडन्सेस त्या गुन्ह्याबरोबर लिंक करणं, त्या आरोपी बरोबर लिंक करणं, त्या विक्टिम बरोबर लिंक करणं, हे काम फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज करत असतात. रोल ऑफ फॉरेन्सिक सायंटिस्ट काय आहे एक्झॅक्टली? टू विजिट सीन ऑफ क्राईम अँड हेल्प इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, टू अनालाइज क्राईम एक्झिबिट्स, giving evidences in the court of law under section 293 of CRPC. This is very important because any CA evidence or CA चा जो रिपोर्ट आहे तो अंडर सेक्शन 293 हा कोर्टामध्ये ऍडमिटेबल आहे. प्रोव्हाइडिंग गायडन्स टू ज्युनियर सायंटिफिक स्टाफ फॉर केस अनालिसिस, R&D ऍक्टिव्हिटीज ऑन फॉरेन्सिक सायन्स आणि इम्पार्टिंग. बरेचशा आम्ही इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला, ज्युडिशियरीला किंवा मेडिकल ऑफिसर्सला, इव्हन दो लॉयर्सला ट्रेनिंग देत असतो किंवा फॉरेन्सिक सायन्स बद्दल अवेअर करत असतो. तर हे काम फॉरेन्सिक सायंटिस्ट करत असतात. एम आहे त्या लॅबोरेटरीचे टू प्रोव्हाइड अनबायस्ड सायंटिफिक एव्हिडन्स ड्युरिंग सायंटिफिक अनालिसिस, टू प्रोव्हाइड अनालिसिस reports of clue materials to investigation agency and in turn to judiciary systems. The type of cases or the cases under various laws कुठल्या कुठल्या analyze केले जातात? Murder, attempt to murder, sexual offenses, firearms under Indian Arms Acts, narcotic drugs under NDPS Acts, explosives and explosive substances Act, petroleum product under Petroleum Act, Bombay Prohibition Act, blood alcohol under Prohibition Act, Essential Commodities Act, Motor Vehicle Act, Digital Cyber under IT Act, Wildlife Protection Act, टाडा मोकाच्या केसेस, इसेन्शियल कमोडिटीच्या अंडरच्या केसेस किंवा अँटी करप्शननी पकडलेल्या केसेस, या पद्धतीचं एक्झामिनेशन या प्रयोगशाळेमध्ये केलं जातं. प्रेझेंट हा ऑर्गनायझेशनचा चार्ट आमचा असा आहे की मुंबईला आमचं मेन ऑफिस आहे, डायरेक्टोरेट ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी. हे ऍक्च्युली आमचे हेड आहेत डायरेक्टर जनरल लीगल अँड टेक्निकल. त्यानंतर डायरेक्टर हे ह्या ऑर्गनायझेशनचे टेक्निकल हेड आहेत. जॉईंट डायरेक्टर आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या डिस्ट्रिक्टसाठी ही मुंबई प्रयोगशाळा काम करत आहे. आणि सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण 7 रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आहेत की ज्या वेगवेगळ्या विभागासाठी काम करतात. आणि याचबरोबर सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाने 5 मिनी लॅबोरेटरी एस्टॅब्लिश करण्यासाठी आम्हाला परवानगी दिली होती. 2019-20 मध्ये आम्ही 5 मिनी लॅबोरेटरी एस्टॅब्लिश केलेल्या आहेत. याचा मेन रोल असा आहे की ज्या ठिकाणी गुन्हा घडलेला आहे तिथील एव्हिडन्सेस त्वरित प्रयोगशाळेमध्ये डिपॉझिट केले जावेत, जेणेकरून प्रॉसिक्युशनला किंवा ज्युडिशियरीला एक चांगला फुलप्रूफ पुरावा मिळावा. हा या मागचा रोल आहे. मिनी लॅबोरेटरीज आहेत ठाणे, रत्नागिरी, सोलापूर, धुळे, चंद्रपूर. आणि हा जो आमचा महाराष्ट्राचा चार्ट दिसतोय आता ह्या वेबिनार मध्ये, मला वाटतंय सर्व महाराष्ट्रभरची मंडळी पोलीस अधिकारी जॉईन झालेले आहेत. तर हा जो महाराष्ट्राचा चार्ट दिसतोय याच्यामध्ये आमच्या 7 रिजनल लॅबोरेटरी आणि मिनी लॅबोरेटरीज कार्यरत आहेत. या सगळ्या फुलप्रूफ लॅबोरेटरीज सध्या काम करत आहेत या याच्यामध्ये. आता कुठल्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत लॅबोरेटरीज मध्ये? जर आपण लेफ्ट साइडला प्रेझेंटेशनच्या बघितलं तर माझी डिव्हिजन्स आहे, नेम ऑफ डिव्हिजन्स, आणि इकडे लॅबोरेटरीज आहे. या रिजनल लॅबोरेटरीज मध्ये जनरल अनालिटिकल किंवा इन्स्ट्रुमेंटेशन डिव्हिजन, याच्यामध्ये केमिस्ट्री, नार्कोटिक्स, एक्सप्लोजिव्ह, पेट्रोलियम प्रॉडक्टचे केसेस अनालाइज केले जातात. टॉक्सिकोलॉजी डिव्हिजन आहे, बायोलॉजी डिव्हिजन आहे, DNA डिव्हिजन आहे. प्रेझेंटली फक्त RFSL नांदेड आणि कोल्हापूर या ठिकाणी फुल करताय. प्रेझेंटली DNA डिव्हिजन ही फक्त RFSL नांदेड आणि कोल्हापूर या ठिकाणी नाही, पण
सद्यस्थितीमध्ये ही DNA डिव्हिजन तिथे चालू करण्याचं काम आमचं सुरुवात आहे. प्रोहिबिशन आणि एक्साईज डिव्हिजन आहे या ठिकाणी. बॅलिस्टिक्स आपण जर विचार केला तर बॅलिस्टिकची ही जी प्रकरणं आहेत ती जनरली मुंबई, नागपूर या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे मुंबई आणि नागपूर या ठिकाणीच ही लॅबोरेटरी आहे. इतर रिजन मधले त्या रिजन मधल्या लॅबोरेटरीमध्ये समजा पुण्याचं असेल, औरंगाबाद असेल, नाशिक असेल तर हे मुंबई लॅबोरेटरीमध्ये दाखल करतात. अमरावती, नांदेडचे लोक जे आहेत ते नागपूर साईडला त्यांची प्रकरणं दाखल करत असतात. एक फिजिक्स डिव्हिजन आमची आहे जी मुंबईमध्ये इस्टॅब्लिश आहे. पार्ट ऑफ वर्क फिजिक्स मधलं सगळ्या RFSL लॅबोरेटरीमध्ये जनरल अनालिटिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन डिव्हिजन जे आहे आमची त्याच्यामध्ये कंडक्ट केलं जात आहे. टेप ऑथेंटिकेशन आणि स्पीकर आयडेंटिफिकेशन तासी डिव्हिजन आम्ही म्हणतो. या डिव्हिजनला एक शॉर्ट फॉर्म आहे की ज्याच्यामध्ये अँटी करप्शनच्या केसेस एक्झामाइन केले जातात, व्हिडिओ एक्झामाइन केले जातात. तर या डिव्हिजन्स मध्ये हे काम केलं जातं. या डिव्हिजन सध्या नांदेड आणि कोल्हापूरला नाही आहेत, पण त्या ठिकाणी आम्ही चालू करायचा प्रयत्न करत आहोत. सायबर फॉरेन्सिक सध्या 3 ठिकाणीच काम करण्यात येत आहे. इतर लॅबोरेटरीमध्ये सायबर फॉरेन्सिक चालू करायची प्रोसिजर चालू आहे. सायकोलॉजी जे इंट्रॉगेशन साठी टेक्निक्स वापरलं जातं हे फक्त मुंबई लॅबोरेटरीमध्ये उपलब्ध आहे. आता या मिनी लॅबोरेटरीमध्ये कोणत्या फॅसिलिटीज आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर टॉक्सिकॉलॉजी, बायोलॉजी ह्या ज्या 2 डिव्हिजन्स मधला मुद्देमाल आहे की जो बेसिकली जैविक मुद्देमाल असतो. हा जैविक मुद्देमाल इमिजिएट नजीकच्या प्रयोगशाळेमध्ये दाखल केला गेला जावा जेणेकरून तुम्हाला सकारात्मक रिझल्ट चांगले मिळतील. हा एक शासनाचा किंवा फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचा प्रयत्न होता. त्यामुळे ह्या 2 डिव्हिजन टॉक्सिकॉलॉजी आणि बायोलॉजी या मिनी लॅबोरेटरीमध्ये चालू करण्यात आलेल्या आहेत. आणि दारूबंदी विभाग जो आहे तो चंद्रपूरला प्रकरण जास्त असल्यामुळे चंद्रपूरमध्ये हा दारूबंदी विभाग कार्यरत आहे. मी आता डिव्हिजन वाईज काय कामकाज केलं जातं, कुठल्या प्रकारचा मुद्देमाल पाठवला जातो, तो कसा पाठवला गेला पाहिजे, पाठवताना कोणत्या खबरदारी घेतल्या पाहिजेत याबद्दल थोडीशी चर्चा करणार आहे. तर एक 3-4 ज्या डिव्हिजन्स आहेत त्या पार्ट 1 मध्ये मी कव्हर करणार आहे. उर्वरित भाग जो आहे तो पार्ट 2 मध्ये आमचा कव्हर होणार आहे. तर ही जी डिव्हिजन्स आहे केमिस्ट्री डिव्हिजन्स हिला जनरली जनरल अनालिटिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन डिव्हिजन असं न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये संबोधलं जातं किंवा या विभागामध्ये रसायनशास्त्राशी निगडीत काम केलं जातं. तर या डिव्हिजन्स मध्ये पेट्रोलियम प्रोडक्ट्स अँड देअर अडल्ट्रेशन्स, एक्सप्लोजिव्स, पोस्ट एक्सप्लोजन रेसिड्यूज, नार्कोटिक ड्रग्स, सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस, इन बिल्डिंग कोलॅप्स केसेस, सिमेंट, मॉर्टर, कॉन्क्रीट अँड देअर अडल्ट्रेशन्स. चिटिंगच्या केसेस असतात, काही ठिकाणी गोल्ड चिटिंग केलं जातं तर त्या पद्धतीच्या केसेस या डिव्हिजन्स मध्ये एक्झामाइन्स केल्या जातात. आर्सॉन केसेस मध्ये प्रॉपर्टी डॅमेजच्या केसेस असतील. 498 मध्ये एखाद्या नववधूंनी आत्महत्या केलेली असेल, होमिसाइडल केस असेल तर अशा प्रकारच्या केसेस ज्या आहेत ह्या जनरल अनालिटिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन किंवा केमिस्ट्री डिव्हिजन्स मध्ये दाखल केल्या जातात. व्हेजिटेबल सॉइल्स, देअर अडल्ट्रेशन्स, ऍसिड अल्कली बर्न्स, डावरी डेट मी आता सांगितलं 498 याच्या अंडरच्या केसेस, डॅकोइटी मध्ये चिली पावडर एक्झामिनेशन असेल किंवा काही बऱ्याचशा डुप्लिकेशनच्या केसेस असतात, त्याच्यामध्ये परफ्युम्स असतात, टी पावडर्स असतात, कोल्ड ड्रिंक्स असतात. डॅम एनी मॅटर रिसिव्ड इन द फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी वेअर डुप्लिकेशन इज देअर, that type of cases they are sent to the general analytical and instrumentation divisions in our forensic science laboratory. काही अँथ्रेसिन पावडरच्या केसेस आहेत पण सद्यस्थितीमध्ये अँथ्रेसिन पावडरच्या केसेस कमी प्रमाणामध्ये येतात. मोस्ट ऑफ द केसेस सध्या हे जे मोबाईलचे किंवा ह्याचे जे आहेत तर आमच्या तासी डिव्हिजन्स मध्ये जातात. डाईज, इंटरमिजिएट, अडल्ट्रेशन्स या टाईपचं काम, पॉलिमर्स, सोप्स अँड डिटर्जंट्स. झूम कराय फुल स्क्रीन आहे कशी गेली. इन्सेक्टिसाइड्स, केमिकल्स, सॉल्वंट्स, फार्मास्युटिकल ड्रग्स इत्यादी ज्या केसेस आहेत त्या या प्रयोगशाळेमध्ये पाठवल्या जातात. मोठा दिसायला पाहिजे. थोडीशी स्क्रीन मोठी करतो मी माझ्या इथली.
पेट्रोलियम प्रॉडक्ट केसेस मध्ये क्रूड पेट्रोलियम ऑइल, नॅफ्था, स्लो बॉइलिंग पेट्रोल, डिझेल, केरोसिन, ल्युब्रिकेटिंग ऑइल, फर्नेस ऑइल, पॅराफिन ऑइल, ग्रीस, मिनरल टर्पेन ऑइल, देन लाईट डिझेल ऑइल, ह्या पद्धतीचे सॅम्पल्स पाठवले जातात. हे सॅम्पल्स कशा पद्धतीने पाठवले गेले पाहिजेत, किती क्वांटिटी आम्हाला रिक्वायर्ड आहे याबद्दल मी चर्चा करणार आहे. बेसिकली ज्यावेळी हे पेट्रोलियम प्रॉडक्टच्या ज्या केसेस आमच्याकडे पाठवले जातात त्यावेळी कमीत कमी आमच्याकडे 750 ml सॅम्पल रिक्वायर्ड आहे, की जे सॅम्पल क्लीन ट्रान्सपरंट ग्लास बॉटल मध्ये पाठवलं गेलं पाहिजे. बरेच वेळा असं ऑब्झर्व होतं की हे सॅम्पल्स एखाद्या अनट्रान्सपरंट प्लास्टिक कंटेनर मध्ये किंवा एखाद्या प्लास्टिक बॉटल्स मध्ये पाठवलं जातं, जेणेकरून या प्लास्टिक बॉटल्स किंवा हे कंटेनर जे असतात त्याच्यामध्ये एक्झॅक्ट काय सॅम्पल्स पाठवलेला आहे, त्याचा कलर काय आहे, ह्या गोष्टी निदर्शनास येत नाही. त्यामुळे आम्ही एक एक्सपेक्ट करतो की हे जे सॅम्पल्स आहेत हे क्लीन ट्रान्सपरंट ग्लास बॉटल मध्येच पाठवले गेले पाहिजे. कमीत कमी सॅम्पल आमच्याकडे 750 ml अपेक्षित आहे. ज्या काही पेट्रोल अडल्ट्रेशनच्या केसेस असतात, पेट्रोल पंपाच्या केसेस असतात, ते माझ्या पुढच्या स्लाइड्स मध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहोत. बेसिकली पेट्रोल अडल्ट्रेशनच्या केसेस ह्या तिथल्या आयओजनी करण्याऐवजी एसीपी और डीवायएसपी दर्जाच्या पुढच्या अधिकाऱ्यांनी रजिस्टर करणं गरजेचं आहे. कारण अशा केसेसमध्ये संबंधित PSI किंवा PI रँकच्या किंवा API रँकच्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्सनी या पद्धतीचं काम केलं तर त्या प्रॉसिक्युशन्स मध्ये स्टँड होत नाहीत. तर अशा पद्धतीच्या केसेसमध्ये API और DYSP और एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट यांच्या प्रेझेन्स मध्ये ह्या केसेस जप्त करून पाठवल्या गेल्या पाहिजेत. तर हा जो मेन मला सांगायचा हे आहे की बऱ्याचशा केसेसमध्ये API किंवा PI हे त्यावेळी रेड मारतात, सॅम्पल्स आमच्याकडे पाठवले जातात, सॅम्पल्स पाठवल्यानंतर रिपोर्ट दिला जातो, पण ती केस अडल्ट्रेशन असेल तरी प्रॉसिक्युशन्स मध्ये स्टँड होत नाही. किंवा इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मध्ये इलिगल केरोसिन मटेरियल पकडलं जातं. केरोसिन मटेरियल पकडल्यानंतर त्या केरोसिन मटेरियल मध्ये एखादा 20-25 लिटर केरोसिन विक्रीसाठी हे करत असतो, तर त्यावेळी ते विक्रीसाठी असणारं 25 लिटर केरोसिन प्रयोगशाळेमध्ये न पाठवता 750 ml त्याच्यामधलं केरोसिन पाठवणं गरजेचं आहे. तर ह्या ज्या आहेत त्या पेट्रोलियम प्रॉडक्ट केसेसमध्ये काळजी घेणं गरजेचं आहे. दुसरा जो टॉपिक्स आहे ते नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स मध्ये हिरोईन, ओपियम, मॉर्फिन, कोडीन, अँटी डिप्रेसंट, बार्बिचुरेट्स, मेथेकोलॉन, डायझेपाम, स्टिम्युलंट्स हे डिटेल्स मध्ये मी पुढच्या स्लाइड्स मध्ये घेणारच आहे. ह्याबद्दलचा एक्सप्लोजिव्स मध्ये कुठल्या प्रकारचं एक्सप्लोजिव्हचं काम केलं जातं हे पण माझ्या पुढच्या स्लाइड मध्ये कव्हर होईल. ही जे आहे डिव्हिजन्स कशा पद्धतीने अनालिसिस करतं, कुठल्या केसेस अनालाइज केले जातात, तर पेट्रोलियम प्रॉडक्ट रेसिड्यूज, फायर ऑर्सन रेसिड्यूज केसेसमध्ये अंडर IPC 498, 302, 304, 307 मध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स ज्यावेळी हिस्ट्री एखाद्या ह्याच्यामध्ये होमिसाइडल और सुसाइडल असते त्यावेळी त्या संबंधित मैतेचे कपडे, आरोपीचे कपडे प्रयोगशाळेमध्ये दाखल करणं खूप गरजेचं आहे. बरेच वेळा असं ऑब्झर्व होतं की संबंधित IO एखादी घटना घडल्यानंतर त्या महिलेला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं जातं, पण तिचे कपडे त्यावेळी जप्त केले जात नाहीत. तर IOनी या कामी असं लक्ष हे करायला पाहिजे किंवा निदर्शनच आणून द्यायला पाहिजे किंवा मेडिकल ऑफिसरला स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्ट करायला पाहिजे की त्या 498च्या केसेसमध्ये त्या महिलेच्या अंगावरती असणारे कपडे हे इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडे डिपॉझिट करणं खूप गरजेचं आहे. जर कपडे नसतील तर कपड्याची राख, कपड्याचा एखादा अनबर्न तुकडा किंवा बर्न तुकडा प्रयोगशाळेमध्ये दाखल केला तरी त्याच्यावरनं त्या महिलेने कुठल्या टाईपचं फ्युएल वापरलं होतं, वेदर इट वॉज केरोसिन, वेदर इट वॉज डिझेल, वेदर इट वॉज पेट्रोल किंवा प्रॉपर्टी डॅमेजच्या केसेसमध्ये सुद्धा अशा प्रकारचे सॅम्पल्स प्रयोगशाळेमध्ये दाखल करणं खूप गरजेचं आहे. याचबरोबर तिथे जर काही कंटेनर्स असतील तर ते कंटेनर्स मधलं सॅम्पल्स काढून प्रयोगशाळेमध्ये दाखल करणं गरजेचं आहे. पेट्रोलियम प्रॉडक्टच्या केसेस बद्दल मी आत्ताच बोललो त्यामुळे मी याच्यावरती परत बोलणार नाही. एक्सप्लोजिव्ह नार्कोटिक्स माझ्या पुढच्या स्लाइड्स मध्ये कव्हर होईल. हे जे अनालिसिस आहे आम्ही कशा पद्धतीने करतोय, अनालिसिस ऑफ केरोसिन रेसिड्यूज. रुरल एरियामध्ये अजूनही 498 किंवा
नववधूचा आत्महत्या करण्याचं प्रमाण आपल्या ह्याच्यामध्ये थोडंसं जास्त आहे. तर अशा प्रकारच्या केसेस आमच्याकडे जनरली दाखल होण्याचं प्रमाण 20 ते 30% आहे. तर ह्या ज्या केसेस आहेत त्याच्यामध्ये विक्टिम्स अक्यूज क्लॉथ फ्रॉम क्राईम सीन्स, केरोसिन कंटेनर, कॉन्टॅमिनेटेड आर्टिकल्स हॅव्हिंग इव्हिडेन्शियल व्हॅल्यूज आर रिफर्ड टू द लॅबोरेटरी फॉर अनालिसिस. टेक्निक जे आम्ही याच्यामध्ये वापरतोय हे थिन लेअर क्रोमॅटोग्राफी, हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी, अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोपी, गॅस क्रोमॅटोग्राफी, HPLC अशा टाईपचे टेक्निक्स वापरतो. आता हा मुद्देमाल पाठवताना पण बरेच वेळा आमच्या असं निदर्शनास येतं की जो कंटेनर आहे तो कंटेनर पाठवताना त्या कंटेनर वरती जे लीड असतं ते लीड नंबर ऑफ टाइम्स एखाद्या पेपरचं लीड वापरलं जातं, एखादं कॉटनच्या कपड्याचं लीड त्याच्यावरती वापरलं जातं. तर अशा प्रकरणामध्ये ते जे लीड आहे ते इंटॅक्ट लीड प्रयोगशाळेमध्ये पाठवणं खूप गरजेचं आहे. कारण ट्रान्झिटमध्ये ह्या सॅम्पल्स मधले जे काही कंटेंट्स असतील ते कंटेंट्स एखाद्या वेळी तुम्ही पाठवण्यात येणाऱ्या एक्झिबिट वरती स्प्लिट होण्याची किंवा पडण्याची शक्यता असते आणि ते त्यामुळे कॉन्टॅमिनेशन त्याच्यामध्ये वाढतं. अशा केसेसमध्ये ज्यावेळी होमिसाइडल केस असते, स्पेशली होमिसाइडल केसेसमध्ये आरोपीचे कपडे जप्त करणं गरजेचं आहे. आयवोनी क्राईम सीनलाच आरोपीच्या कपड्यावरचा वास रॉकेलचा येत नाही किंवा एखाद्या फ्युएलचा येत नाही हे जज करणं आणि प्रयोगशाळेत न पाठवणं असे डिसिजन घेणं चुकीचं आहे. कारण या केसेसमध्ये बऱ्याच प्रकरणांमध्ये असं निदर्शनास येतं की कपड्यावरती वास नसतानाही आरोपीच्या कपड्यावरती जर तो त्या ठिकाणी असेल कारण सध्या जे वापरते ते खूप सेन्सिटिव्ह पेट्रोलियम हायड्रोकार्बन्स किंवा काही रेसिड्यूचा फ्युएलचा अंश आहे. तर हे जी आहे ही काळजी आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे. या प्रकरणांमध्ये मुद्देमाल हा वेगवेगळा अगदी खूप फॉरेन्सिक सायन्सचे पाठवतानाचे जे कॉमन सेन्स आहेत की एव्हरी एक्झिबिट हे प्रत्येक वेळी वेगवेगळं पाठवलं गेलं पाहिजे. आरोपीचे कपडे वेगळे पाठवले गेले पाहिजे, मैताचे कपडे वेगळे पाठवले गेले पाहिजे. मैताचे वेगवेगळे कपडे असतील तर ते वेगवेगळे डिपॉझिट केले गेले पाहिजेत. एकाच याच्यामध्ये पार्सलमध्ये सर्व करता ब्लाऊज असेल तिचा त्याचा शर्ट असेल, त्याची पॅन्ट असेल, शर्ट पॅन्ट हे वेगवेगळे पाठवले गेले पाहिजे. हे खूप इम्पॉर्टंट आहे की जेणेकरून डिफेन्स ऑफ लॉयर्स त्याच्या तुम्ही जरी कलेक्शन प्रॉपर केलेलं असेल, डिपॉझिट प्रॉपर नसेल तर डिफेन्स ऑफ लॉयर्सला त्याचा चान्स मिळतो आणि ती केस वीक होती किंवा प्रॉसिक्युशन मध्ये वीक होते. हे जे अदर केसेस आहेत, हा जो सॉइलचा पार्ट आहे, पेंटचा पार्ट आहे माझा फिजिक्स मध्ये येईल, गोल्ड मेटलचा पार्ट माझा फार्मास्युटिकल ड्रग्ज आहेत किंवा केमिकल्स आहे, ह्या टाईपचं काम सुद्धा प्रयोगशाळेमध्ये केलं जातं. बिल्डिंग कॉलॅप्स केसेसमध्ये सिमेंट आहे, कॉन्क्रीट आहे, मोर्टर्स आहे. शहरामध्ये जनरली जे कोणी आयओ शहरामध्ये काम करावं लागतं किंवा शहरामध्ये काम करतात त्यांना माहिती आहे की बऱ्याचशा केसेसमध्ये इलिगल जर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असेल किंवा काही वेळा काही मटेरियल क्वालिटी बरोबर नसेल तर त्यावेळी बिल्डिंग कॉलॅप्स होतात, त्यावेळी इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला तिथून सॅम्पलिंग करावं लागतं. तर त्याच्यामध्ये कॉन्क्रीट, मोर्टर किंवा सिमेंट जर पाठवणार असेल तर एअरटाईट कंटेनरमध्ये सिमेंट पाठवणं आवश्यक आहे. कमीत कमी 500 ग्रॅम सिमेंट पाठवणं आवश्यक आहे. कॉन्क्रीट तिथून जप्त करणार असेल तर 1 ते 5 केजीचे वेगवेगळे कॉन्क्रीटचे लम्प्स त्या ठिकाणावरून जप्त करणं गरजेचं आहे. तसंच मोर्टर्स आहे, मोर्टर्स तुम्हाला जप्त करून पाठवणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी स्टील्स वापरलं जातं, ते स्टील्स आमच्याकडे पाठवणं गरजेचं आहे. ज्या काही कॉपीराईट केसेस असतात, कॉपीराईट केसेसमध्ये जनरली ऑइलच्या केसेस आहेत किंवा एखादं मटेरियल सॅम्पल्स असेल त्याचं डुप्लिकेशन केलं जातं. हे खाली जे मी पिक्चर दाखवलेलं आहे हे जे आहे ते लक्ष्मी रोडवरच्या लक्सचे बनियन्स जे आहेत ते लक्ष बनियन्स एका कंपनीने ज्यावेळी त्या ठिकाणी पाहणी केली असता सर्व दुकानामध्ये डुप्लिकेट क्वालिटीचे लक्स बनियन्स पाठवण्यात आले, विक्री करत होते. त्यावेळी त्या कंपनीने मग हे लक्ष बनियन्स आमच्याकडे पाठवले होते. वेगवेगळ्या वायर्स असतील किंवा वेगवेगळे मशिनरी असेल त्याचं सुद्धा काम ह्या लॅबोरेटरीमध्ये केलं जात आहे. हे जे आहे मी मगाशी सांगितलं होतं की पेट्रोलियम प्रॉडक्टच्या केसेसमध्ये एस्पेशली पेट्रोल पंपाच्या ज्या केसेस आहेत, पेट्रोल डिझेलसाठी जे सॅम्पल्स पाठवले जातात हे वुडन बॉक्स मध्ये पाठवणं गरजेचं आहे. त्याला व्यवस्थित
सील बाहेरच्या साईडनी करणं गरजेचं आहे, त्याच्यावरती लेबल करणं गरजेचं आहे. त्या ह्याच्यामध्ये हे जे आहे एक सॅम्पल म्हणून आपण प्रेझेंट करत आहे की कशा पद्धतीने पाठवलं गेलं पाहिजे. हा जो आहे अल्युमिनियम कंटेनर आहे तो सुद्धा आतमध्ये सील केला जातो. आता दुसरा जो टॉपिक्स आहे या डिव्हिजन्स मधला जास्त काम केलं जातं तो क्लास नार्कोटिक ड्रग्स आहे. जनरली नार्कोटिक ड्रग्स हे कशा पद्धतीने क्लासिफाय केले जातात, हाऊ दे आर ब्रॉडली क्लासिफाईड. नार्कोटिक ड्रग्स, स्टिम्युलंट्स, डिप्रेसंट, हॅलोसिनोजेन्स. नार्कोटिक ड्रग्स दे आर रिलीव्ह पेन, प्रोड्यूस युफोरिया, डिप्रेस सीएनएस. स्टिम्युलंट जे आहे ते स्टिम्युलेट सीएनएस नर्वस सिस्टीम, सेंट्रल नर्वस सिस्टीम आपण म्हणतो. डिप्रेसंट आहे डिप्रेस सेंट्रल नर्वस सिस्टीम. हॅलोसिनोजेन्स जे आहेत ते कॉज अल्टरेशन इन परसेप्शन्स अँड मूड्स. तर हे जे नार्कोटिक ड्रग्स आहेत ते कशा पद्धतीने क्लासिफाय केले गेलेले आहेत. ओपियम, हिरोईन, कोडेन, थिबेन जे आहेत हे डेंजरस ड्रग्स मध्ये किंवा नार्कोटिक ड्रग्स मध्ये घेतले जातात. स्टिम्युलंट्स आहे कोकेन, एम्फेटामाइन, एमडीए, एमडीएमए. ह्या याच्यामध्ये हे जे एमडीएमए आहे ते एमडीएमए जनरली बघितलं तर एकटासी म्हणून त्याला हे केलं जातं, कॉमनली पॉप्युलर आहे. 3,4 मिथायलिन डायऑक्सी, मेथॅम्फेटामाइन किंवा एम्फेटामाइनचे डेरिव्हेटिव्ह आहेत. हे ऍक्च्युली हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये हे ड्रग्ज वापरले जातात. ऍक्च्युली कोकेन, एमडीए, एमडीएमए. डिप्रेशन मध्ये मॅन्ड्रेक्स आहे, बेन्झोडायझेपाइन्स आहे, बार्बिचुरेट्स आहे, केटामाइन्स आहे. कॉमन जे नार्कोटिक ड्रग्स आपल्याला ऑब्झर्व होतात किंवा रुरल एरियामध्ये सुद्धा ऑब्झर्व होतात ते आहेत चरस, गांजा, भांग, एलएसडी. ह्या टाईपचे जे ड्रग्ज आहेत ते ड्रग्ज फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये एक्झामाइन केले जातात. तर हे नार्कोटिक ड्रग्ज ओपियम जनरली स्मोक केलं जातं, हिरोईन इंजेक्ट, स्नॉर्टेड और स्मोक, मॉर्फिन इंजेक्टेड, कोडिन इंजेक्टेड और टेकन. किंवा हे पॉपी स्ट्रॉ आहे, ऑल पार्ट्स ऑफ पॉपी straws, original cuts, crush, powder and whether or not juice has been extracted thereof. हे प्रयोगशाळेमध्ये दाखल केले जातात आणि याच्यामधनं आम्ही तपासून एक ह्याच्यामध्ये मॉर्फिन पर्सेंटेज काढलं जातं की ज्याच्यावरून त्या ह्याच्यामध्ये किती टक्के मॉर्फिन आहे हे ठरवलं जातं आणि रिपोर्ट दिला जातो. हे जे आहे ते पिक्चर्स आहेत, स्टिम्युलंट्स, कोकेन, स्मोकेड, इंजेक्टेड. जस्ट मी आपल्याला माहिती असण्यासाठी ह्या ड्रगचे पिक्टोरियल फॉर्म्स तुमच्या पुढे हे केलेले आहेत की आरोपी कडे अशा टाईपचे जर ड्रग्ज मिळाले तर इट इज वन ऑफ द इंडिकेशन्स की माइट हॅव बीन इन्व्हॉल्व इन नार्कोटिक ड्रग्स ट्रॅफिकिंग. म्हणून मी तुमच्या पुढे हे प्रेझेंट करतोय. ही जर स्लाइड बघितली आपण तर वेगवेगळे ड्रग्ज आहेत किंवा वेगवेगळ्या आकारचे असतात, त्याच्यावरती वेगवेगळे शेप्स आहेत. जनरली ज्यांनी सिटी मध्ये काम केलेलं आहे त्यांना काही केसेसमध्ये अशा टाईपचे ड्रग्ज त्यांनी सीज पण केलेले असतील, प्रयोगशाळेमध्ये पाठवले पण असतील. हे जे आहे इक्टासी आता मी सांगितलं तसं हे पॉप्युलर हाय प्रोफाईल लोकांमध्ये खूप पॉप्युलर ड्रग्ज आहे. कोकेन एक त्याच्यामध्ये मोडतं ऍक्च्युली. मेथेक्युलन किंवा मॅन्ड्रेक्स जे आपण म्हणतो ते जे आहे त्याला मेथेक्युलन म्हटलं जातं. बार्बिचुरेट्स आहेत, बेन्झोडायझेपाइन्स आहेत, या टाईपचे ड्रग्ज प्रयोगशाळेमध्ये पाठवले जातात विश्लेषणासाठी. चरस, गांजा, भांग हे कॉमन ड्रग्ज आहे आणि ह्याच्यावरती मी जास्त बोलणार आहे कारण प्रयोगशाळेमध्ये हे ड्रग्ज पाठवताना किती काळजी घेतली गेली पाहिजे, कशा पद्धतीने. कारण रुरल एरियामधनं ज्या केसेस आमच्याकडे दाखल होतात कम्पॅरेटिव्हली आपण जर महाराष्ट्राचे जॉग्राफिकल स्ट्रक्चर्स पाहिलं तर मॅक्झिमम आपला जो एरिया आहे हा रुरल एरियामध्ये आहे. तर ह्या ठिकाणाहून हे गांजाची झाडं कल्टिवेशन करण्याचा प्रकार खूप आहे. जो अॅक्युज आहे तो गांजाचं झाड कल्टिवेट करत असतो. ज्यावेळी आयओजला त्याची इन्फॉर्मेशन मिळते की बुवा एखाद्या ठिकाणी कॅनॅबिस प्लांट कल्टिवेट करताना आरोपीची इन्फॉर्मेशन आहे, तर त्या ठिकाणाहून आपण ते इंटॅक्ट गांजाचं झाड पाठवणं गरजेचं आहे. मोस्ट ऑफ द टाइम्स आयओ त्या गांजाच्या झाडाचा पाला वेगळा करतात, त्याचा फ्लॉवरिंग टॉप्स वेगळं करतात, स्टॉक अँड स्टेम्स वेगळे करतात आणि प्रयोगशाळेसाठी पाठवतात. कल्टिवेशन करणं आणि पोझेशन असणं ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. डिफेन्स लॉयर हा त्याचा फायदा घेतो कारण ज्यावेळी आमच्याकडे अशा पद्धतीचा सॅम्पल्स येतं त्यावेळी त्याच्यामध्ये गांजा डिटेक्टेड म्हणून किंवा गांजा डिटेक्टेड इन एक्झिबिट नंबर 1 और सॅम्पल कंटेन्स गांजा असा रिपोर्ट जातो. पण जर कॅनॅबिस प्लांट म्हणून जर रिपोर्ट आला तर त्याच्यामधला ऍक्ट
टोटली एक्झॅक्टली बदलतो आणि तो ऍक्ट बदलल्यावरती त्याची सिव्हिअर पनिशमेंट सुद्धा बदलत असते. तर ही काळजी खूप घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे चरसचे सॅम्पल्स असतात, वेगवेगळे चरसचे वेगवेगळ्या शेप्स मधले सॅम्पल चरसचे प्रयोगशाळेमध्ये दाखल केले जातात. तर काही नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्या गाईडलाईन्स आहेत की किती सॅम्पल्स पाठवलं गेलं पाहिजे. तर मी त्या टॉपिक वरती पुढच्या स्लाइड्स वरनं येणार आहोत. त्या ह्याच्यामध्ये हे जे आहे श्री भोला मनुका रुरल एरियामध्ये बऱ्याच ठिकाणी हा असं मनुका एक पानपट्टीच्या दुकानामध्ये विक्रीला ठेवला जातोय. बेसिकली याच्यामध्ये कॅनॅबिस कॉन्स्टिट्युएंट्स असतात. काही स्टेट्स मध्ये हे जे भांग जे आहे या भांगेवरती निर्बंध नाहीये, ते वापरले जातात. पण आपल्याकडे ह्या कॅनॅबिस कॉन्स्टिट्युएंट्स वरती निर्बंध आहेत, त्यामुळे हे सुद्धा केसेस प्रयोगशाळेमध्ये विशेषतः दाखल होत असतात. काही हुक्का पार्लरच्या केसेस आहेत, ज्या शहरामध्ये काही लोक जर इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज काम करतायत त्यांना या टाईपच्या केसेसमध्ये काही सॅम्पल जप्त करावे लागतात आणि ते प्रयोगशाळेमध्ये पाठवतात. वेगवेगळे स्मोकिंग पाईप्स असतात, ते पाईप जप्त करून खरं तर प्रयोगशाळेमध्ये पाठवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये त्या ह्याच्यात केसेसमध्ये कोका लिव्हचं एक एक्झाम्पल आहे, मी डिटेल जात नाही. रेव ड्रग्ज हे पॉप्युलर आहे, एकटासी MDMA आम्ही हे करतो त्याच्यामध्ये. तर बेसिकली आता मी ह्या टॉपिक वरती येतो की रूट ऑफ NDPS केसेस काय आहेत. कलेक्शन, सॅम्पलिंग, सर्चिंग, आयडेंटिफिकेशन, हँडलिंग, पॅकिंग. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंटेशन. तुमचं जर डॉक्युमेंटेशन IOचं प्रॉपर असेल तर ती केस प्रॉसिक्युशन्स मध्ये खूप व्यवस्थित चालवली जाते. अन्यथा डॉक्युमेंटेशन जर वीक असेल तर त्या केसला जस्टिफिकेशन मिळलं जात नाही. स्टील इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज, फॉरेन्सिक सायन्स रिपोर्ट्स, PP सगळे जरी त्याच्यामध्ये किती प्रयत्न केला तरी त्याच्यावरती फुल जस्टिफिकेशन मिळू शकत नाही. अगदी सिंपल एक्झाम्पल देतो. डॉक्युमेंटेशन मध्ये काय काय चुका होत असतात. डॉक्युमेंटेशन मध्ये ज्या चुका होतात त्यावेळी तुम्ही जे इन्फॉर्मेशन तुम्हाला आलेली असते, पंचांच्या सह्या त्याच्यावरती घेणं खूप महत्वाचं असतं. वजन त्याच्यामध्ये मेन्शन्स करणं खूप गरजेचं असतं. काही फोटोग्राफ्स घेणं त्याच्यामध्ये गरजेचं असेल तर फोटोग्राफ्स घेणं गरजेचं आहे. त्याच्या अगोदर त्याची काही झडती घ्यायची असती त्या आरोपीची, ते तुमच्या डॉक्युमेंटेशन मध्ये येणं गरजेचं असतं. कारण हे जे आहे हे पॉइंट डिफेन्स ऑफ लॉयर्स तुमचे त्यांना तो लॅक्युना मिळतो आणि ती केस ते वीक करायचा प्रयत्न करतात. दुसरा जो विषय आहे तो डिपॉझिशन इन FSL, तो इमिजिएट लॅबोरेटरीमध्ये डिपॉझिट केला गेला पाहिजे. त्याच्यासाठी असलेली चेन ऑफ कस्टडी व्यवस्थित मेंटेन केली गेली पाहिजे. रासायनिक विश्लेषण अहवाल प्रयोगशाळेने पाठवल्यानंतर तो चार्जशीट मध्ये व्यवस्थित लागला गेलेला पाहिजे. आणि त्याचबरोबर त्या प्रयोगशाळेमध्ये दाखल केलेले जे तुम्ही एक्झिबिट्स आहेत ते तुम्ही रिटर्न घेऊन फॉरवर्डिंग ऑथॉरिटीने ते कोर्टामध्ये दाखल करणं खूप गरजेचं आहे. अन्यथा त्या केसेस कोर्टामध्ये ट्रायलच्या वेळी व्यवस्थित चालल्या जात नाहीत आणि लॅक्युना राहतो आणि त्याचा डिफेन्स लॉयरला किंवा आरोपीला फायदा मिळू शकतो. NDPS ड्रग सॅम्पलिंग कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे तर 1 ते 5 ग्रॅम सॅम्पल शुड बी पॅक्ड सेपरेटली. In case of small vials or paper sheets, the representative number should be forwarded. बरेच वेळा आपण पाहतो की हिरोईनचे जे सॅम्पल्स असतात किंवा ब्राऊन शुगरचे आपण सॅम्पल्स म्हणतो, हे ब्राऊन शुगरचे सॅम्पल जे आहेत ते आरोपी वेगवेगळ्या चीट्स मध्ये बांधून ठेवतात. मग त्या 50 चीट्स असतात, 100 चीट्स असतात, त्याच्यामधले रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल्स प्रयोगशाळेमध्ये दाखल करणं गरजेचं आहे. खरं तर या NDPS ड्रग साठी एक NDPS किट डेव्हलप केलेलं आहे किंवा आमचे जे फॉरेन्सिक सायन्सचे एक्सपर्ट्स असतात ते तुम्हाला वेगवेगळ्या टेस्ट सांगत असतात. बरेच वेळा असं निदर्शनास येतं की NDPS ड्रगला त्या फंक्शनल ग्रुपच्या शी रिलेटेड ह्या टेस्ट असतात. त्यामुळे काही वेळा इन्फॉर्मर किंवा अॅक्युज आपल्याला मिसलीड करण्यासाठी वेगळ्या टाईपचं ड्रग जे आहे ते ड्रग्स तुम्हाला कॅरी करतोय अशी म्हणून इन्फॉर्मेशन दिली जाते. ऍक्च्युअल ते ड्रग जप्त केलं जातं, प्रयोगशाळेमध्ये दाखल केलं जातं, पण त्याचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह येत नाही. आणि जे ओरिजिनल ड्रग्ज असतात ते ट्रॅफिकिंग करून सोसायटीमध्ये आणले जातात. तर ह्या प्रकारची पण आपण काळजी घेणं गरजेचं आहे की आपल्याला मिळालेली इन्फॉर्मेशन व्यवस्थित आहे का, आपल्याकडे असणारं किट ऑथेंटिक आहे का, आपण फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीची त्याच्यामध्ये मदत घेतलेली आहे का,
या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर इन केस ऑफ टॅबलेट्स पकडले असतील तर 10 ते 12 टॅबलेट्स आमच्याकडे पाठवणं गरजेचं आहे. 100 ग्रॅम गांजा, 500 ग्रॅम गांजा, 1 किलो गांजा, 5 किलो गांजा, पोतभर गांजा, याच्यामधलं सॅम्पलिंग कमीत कमी 25 ते 50 ग्रॅम सॅम्पल्स फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी. ह्याच्या आणखीन भरपूर आपण पण यामध्ये अवेअर असाल किंवा वेळोवेळी ह्या टाइम स्पॅन मध्ये टोटल हा सर्व टॉपिक्स कव्हर करणं प्रॅक्टिकली शक्य नाहीये, पण जेवढं मला शक्य वाटतंय किंवा मला जे महत्वाचं वाटतंय ते बी आपल्या पुढे रिप्रेझेंट करणार आहे. कारण याच्यामध्ये खूप आणखी मेथड्स आहे. डुप्लिकेशन सॅम्पल ठेवणं, त्याच्या नोटिंग करून ठेवणं किंवा त्याच्या वजनाचं नोटिंग करून ठेवणं, हे डिटेल्स मध्ये मी जात नाही. चरस सॅम्पल्स आहे, 10 ते 25 ग्रॅम चरस सॅम्पल्स पाठवणं गरजेचं आहे. जर अंडर इन्फ्लुएन्स ऑफ नार्कोटिक ड्रग्ज असेल किंवा एखादा आरोपी पकडलेला असेल त्याचं युरिन सॅम्पल कमीत कमी 25 ml, ब्लड सॅम्पल मॅक्झिमम 5 ml प्रयोगशाळेमध्ये दाखल करणं गरजेचं आहे. जेवढे बायोलॉजिकल सॅम्पल्स असतील किंवा आपण त्यांना म्हणू जैविक मुद्देमाल, कुठल्याही केस मधला जैविक मुद्देमाल हा शक्यतो प्रयोगशाळेमध्ये त्वरित दाखल करणं आवश्यक आहे. ही जी एक जनरल सॅम्पलिंग प्रोसिजर्स आहे. काही केसेस आम्ही अशा पण ऑब्झर्व केल्या होत्या की ज्याच्यामध्ये 1 किलो किंवा 500 ग्रॅम या टाईपचं सॅम्पल्स कॅरी करताना आरोपीची इन्फॉर्मेशन मिळालेली असते आणि त्यामध्ये असं निदर्शनास येतं की ते जे सॅम्पल्स आहे वरती त्याने दुसरंच ऍडिक्ट टाकून ठेवलेलं असतं आणि मूळ जे ड्रग्ज असतं ते खाली टाकून ठेवलेलं असतं त्याने आणि त्याच्यावरती हे सॅम्पल हे केलेलं असतं. आपण सॅम्पलिंग करताना किंवा आपण सॅम्पल्स करताना वरचा जो पोर्शन्स आहे तो जमा करतो, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये पाठवतो आणि जे खालचं ऍक्च्युअली कंटेंट जे नार्कोटिक ड्रग्ज आहे ते विश्लेषणासाठी येत नाही. तर एक जनरल प्रोसिजर अशी आहे की त्याचे कंटेनर आहे किंवा ती जी पिशवी आहे त्याच्यामधलं ते एका प्लेन पेपरवरती तुम्ही कोनिकल फॉर्म मध्ये सॅम्पल्स घ्या, त्याचे 4 डिवाइड पोर्शन्स करा, त्या 4 डिवाइड पोर्शन्स मध्ये मग पुन्हा रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल्स घ्या, जेणेकरून तुमचं होमोजेनियस सॅम्पल्स विश्लेषणासाठी येऊ शकतं आणि ह्या केसला जजमेंट मिळू शकतं. अशा पद्धती काही वेळा हे ट्रॅफिकिंग मधल्या टॅक्टिक्स वापरतात अॅक्युज ऍक्च्युअली की इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला कशा पद्धतीने मिसलीड करायचं, अशा पद्धतीचं काम पण अॅक्युज करतात असं निदर्शनास आलेलं आहे. काही सॉलिड सॅम्पल्स आहेत चेरसचे, तर असे बिग सॅम्पलिंग जर काही सॉलिड सॅम्पल्स मिळाले असतील तर ते कट करून घेणं, कट केल्यानंतर त्याचे पोर्शन्स वेगवेगळे करून सॅम्पलिंग करून प्रयोगशाळेमध्ये अप्पर आणि इनर पोर्शन्स पाठवणं खूप गरजेचं आहे. हे झालं नार्कोटिक ड्रग्ज बद्दल. मी जे आता चर्चा केली, नार्कोटिक ड्रग्ज मधल्या केसेस या प्रॉसिक्युशनच्या दृष्टीने खूप 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 महत्वाच्या असतात, कारण ह्या केसेस जर आपण व्यवस्थित हँडल केल्या नाहीत तर सोसायटी डॅमेज करायला खूप मोठा प्रॉब्लेम येतो. दुसरे जे आहेत एक्सक्लुझिव्ह, खूप फाईट घ्यावं लागेल. मला आता माझ्या यांच्याकडनं सूचना आलेली आहे. खरं तर टॉपिक खूप मोठा आहे, पण अवेअर करणंही तेवढंच गरजेचं आहे. जेवढं शक्य आहे तेवढं मी घेतो. एक्सप्लोजिव्ह केसेस आहेत, पोस्ट एक्सप्लोजन रेसिड्यूज, अनएक्सप्लोडेड डिफ्यूज बॉम्ब्स, इनऑर्गॅनिक एक्सप्लोजिव्ह. बेसिकली माझा एक्सपिरियन्स एक्सप्लोजिव्ह मधलाच आहे. 7 वर्ष मी यापूर्वी DRDO मध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे हा माझा खूप टॉपिक इंटरेस्टेड आहे. ऑर्गॅनिक एक्सप्लोजिव्ह, RDX, PETN, TNT, NCNG किंवा वेगवेगळे बॉम्ब्स आहेत, डिफरंट डिव्हाइसेस युज्ड इन क्रूड बॉम्ब्स हे प्रयोगशाळेमध्ये तपासण्यासाठी दाखल केले जातात. हे जे जनरल क्लासिफिकेशन्स आहे एक्सप्लोजिव्ह कसे क्लासिफाय केले जातात, हाय एक्सप्लोजिव्ह, लो एक्सप्लोजिव्ह, पायरोटेक्निक्स, इंडस्ट्रियल एक्सप्लोजिव्ह आर इम्प्रोवाइज एक्सप्लोजिव्ह किंवा प्रायमरी एक्सप्लोजिव्ह, बूस्टर, सेकंडरी एक्सप्लोजिव्ह, हे जे आहे. पण इथे एक मला सांगावं असं वाटतं आपल्याला की काही केसेस आम्ही अशा ऑब्झर्व केलेल्या आहेत की जिथे बल्क क्वांटिटी एक्सप्लोजिव्ह जप्त केलेलं आहे. तर अशा पद्धतीचं जप्त केलेलं एक्सप्लोजिव्ह आहे ते आपल्या मुद्देमाल रूम मध्ये न ठेवता इमिजिएटली त्याच्यावरती कोर्टाची ऑर्डर घेऊन ते डिस्ट्रॉय करणं खूप गरजेचं आहे, किंवा ते पॉसिबल नसेल तर जवळच्या असणाऱ्या एक्सप्लोजिव्ह मॅगझिन मध्ये ठेवणं गरजेचं आहे. काही केसेस अशा आम्ही निदर्शनास आणलेल्या आहेत की ज्या ठिकाणी हे थ्रोडाऊन टाईप बॉम्ब्स असतात किंवा डुक्कर मारण्यासाठी जे बॉम्ब्स वापरले जातात त्याच्यामध्ये पोटॅशियम क्लोराईड, आर्सेनिक सल्फाईड अशा पद्धतीचं कॉम्पोजिशन्स असतं की जे कॉम्पोजिशन्सनी काही अपघात घडलेले आहेत किंवा मुद्देमाल रूम खराब झालेले आहेत, डिस्ट्रॉय झालेले आहेत. तर अशा पद्धतीचे सॅम्पलिंग करताना तुम्ही BDDS स्क्वॉडची मदत घेऊन सॅम्पलिंग करून प्रयोगशाळेमध्ये दाखल करणं गरजेचं आहे.
हे जनरल मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतोय की कशा पद्धतीचे डेटोनेटर्स असतात. जनरली डेटोनेटर्स हे अल्युमिनियम ट्यूब किंवा कॉपर ट्यूब असते किंवा नॉन इलेक्ट्रिकल डेटोनेटर्स असतात, त्याच्यामध्ये कॉर्ड लावलेली जाते, डेटोनेटिंग कॉर्ड, जे ब्लास्टिंग पर्पज साठी वापरले जातात. बरेचसे कमर्शियल डेटोनेटर्स हे टेररिस्ट उपलब्ध करून घेतात आणि ते वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये बॉम्बस्फोट मध्ये वापरले आहेत असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. हा जो आहे एक जनरल पिक्टोरियल इन्फॉर्मेशन आहे. इलेक्ट्रिकल डेटोनेटर कसा असतो, नॉन इलेक्ट्रिकल डेटोनेटर कसा असतो. तर हे जे डेटोनेटर्स आहेत, हे डेटोनेटर जप्त केलेले असतील घटनास्थळावरनं, तर ऍक्च्युली हे डेटोनेटर्स लाईव्ह प्रयोगशाळेमध्ये पाठवू नका. हे BDDoS स्क्वॉड कडनं डिसमेंटल करून घ्या, डिस्ट्रॉय करून घ्या आणि त्याचा जो रॅमनंट अंश आहे तो प्रयोगशाळेमध्ये विश्लेषणासाठी पाठवा. प्रयोगशाळेमध्ये डेटोनेटर अजिबात दाखल करून घेतले जात नाहीत. हे एक जनरली सर्वांनाच माहिती आहे. हाय पॉवर जिलेटिन स्टिक्स वापरले जातात की ज्याचा उपयोग काही वेळा हे टेररिस्ट ऍक्टिव्हिटी उपलब्ध करून वापरतात. त्याच्यामध्ये अमोनियम नायट्रेट बेस किंवा ANFO बेस कॉम्पोजिशन असते याच्यामध्ये. हा जो आहे हा सिंपल IED मेकॅनिझम आहे की ज्याच्यामध्ये काय वापरलं जातं, इम्प्रोवाइज एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस म्हणजे IED. कुठलाही IED आपल्याला इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला तपासावा किंवा काही इन्फॉर्मेशन मिळाली असेल तर इमिजिएट तो एरिया तुम्ही व्हेकंट करणं खूप गरजेचं आहे. त्या एरियामध्ये BDDoS स्क्वॉडला बोलवणं खूप गरजेचं आहे. इवन दो तिथे आवश्यक असेल तर फॉरेन्सिक एक्सपर्टला बोलवणं गरजेचं आहे आणि त्यांच्या मार्फतच मग हे पुढच्या ऍक्टिव्हिटीज, कुठलाही बेअरली IED तुम्हाला सापडला असेल तर तुम्ही हँडल करू नका, कारण त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते. तर हा जो पॅटर्न आहे हा IEDचा जनरल मेकॅनिझम मी तुमच्या पुढे एक्सप्लेन केलेला आहे. इम्प्रोवाइज एक्सक्लुझिव्ह डिव्हाइस मध्ये कुठले कुठले असतात, PCB सर्किट बोर्ड, मोबाईल आहे किंवा एखाद्या वेळी वेगवेगळ्या चिप्स आहेत, बॅटरी सेल्स असतात की जे आपल्याला प्रयोगशाळेमध्ये दाखल करावे लागतात तपासण्यामध्ये, जेणेकरून काय टाईपचा IED आहे याचं सुद्धा विश्लेषण प्रयोगशाळेने काही केसेसमध्ये दिलेलं आहे. हा एक IED आहे टिफिन बॉक्सचा की जो टायमर बॉम्ब टाईप वापरला जातोय, ज्याच्यामध्ये एक्सप्लोजिव्ह चार्ज मध्ये डेटोनेटर इन्सर्ट केलेला आहे, पॉवर सेल आहे, क्लॉक आहे. टाइम सेट केल्यानंतर तो कनेक्ट होतो आणि त्यावेळी हा बॉम्ब एक्सप्लोड होतोय. अशा टाईपचं एक एक्झाम्पल क्रिएट केलं. खूप टाईपचे IEDs आहेत, खूप मी डिटेल जाणार नाही. ह्या डिव्हिजन मध्ये कुठले कुठले टेक्निक्स वापरले जात आहेत ह्याची जनरल लिस्ट दिलेली आहे. खूप सेन्सिटिव्ह टेक्निक्स आहे. मायक्रोग्रॅम किंवा नॅनोग्रॅम लेवलवरती एक्झामिनेशन करणारी टेक्निक्स आहेत. जर आपण पाहिलं तर आम्ही क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह अनालिसिस दोन्ही याच्यामध्ये रिपोर्ट्स करत असतो. वेगवेगळ्या ड्रग्ज मध्ये किंवा कुठल्या एखाद्या ऑर्गॅनिक केमिकल्स मध्ये कुठलं केमिकल्स आहे, त्याची क्वांटिटी काय आहे, या पद्धतीचं विश्लेषणाची आवश्यकता असली तर ही टेक्निक्स वापरली जातात. खूप डिटेल्स मी ह्याच्यामध्ये जाणार नाहीये. ही जे आहेत आणखी सेन्सिटिव्ह टेक्निक्स आहे, पण हे मुद्दाम मला तुम्हाला सांगायचं याकरता की सॅम्पलिंग करणारी एजन्सी जी आहे ती IO आहे. IO इज द फर्स्ट अँड फायनल जज फॉर दॅट केस. जे IO कलेक्ट करेल त्याच बेसवरती ती केस भविष्यामध्ये स्टँड होत असते. आमच्याकडे अशी काही टेक्निक्स आहेत की जी टेक्निक्स खूप सेन्सिटिव्ह आहेत. मास स्पेक्ट्रोस्कोपी सारखी जी टेक्निक्स आहेत की ज्याच्यामध्ये अगदी नॅनोग्रॅम पर्यंत किंवा मायक्रोग्रॅम लेवल पर्यंत सॅम्पल डिटेक्ट करता येतं आणि सांगता येतं की याच्यामध्ये सॅम्पलचा प्रेझेन्स आहे की नाही, अशा पद्धतीचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की ही जी टेक्निक्स आहेत, ही टेक्निक्स आम्ही खूप सेन्सिटिव्ह टेक्निक्स वापरत असतो. जेवढं तुमचं सॅम्पलिंग प्रॉपर असेल तेवढं तुमचं अनालिसिस किंवा सकारात्मक रिझल्ट यायला जास्त मदत होते. डूज अँड डोंट्स आहे जनरल ह्याच्यामध्ये, ह्या डिव्हिजन्स मध्ये काय काय केलं गेलं पाहिजे. अंमली पदार्थाचा मुद्देमाल 72 तासाच्या आत पाठवणे, गांजा चरस 24-5 ग्रॅम हे डिटेल्स मध्ये आलंय. हे खूप कॉमन आहे. सील मुद्देमालावर सील असणं, सील वापरलेलं असेल तर त्याची कॉपी तुमच्या फॉरवर्डिंग लेटर वरती असणं किंवा कॉइन सील्स किंवा रबरी स्टॅम्प न वापरणं, डिटेल्स त्याच्यावरती मुद्देमालाचं वर्णन, गुन्हा क्रमांक, मुद्देमाल क्रमांक, पंचांचे लेबल, पोलीस स्टेशनचे नाव, अग्रेशन पत्रामध्ये त्याचं वजन हे ते माहिती करणं किंवा एक्सप्लोजिव्ह बद्दल मी सांगितलेलंच आहे आता तुम्हाला. पेट्रोलियम प्रॉडक्ट्स बद्दल कंट्रोल सॅम्पल पाठवणं. काय घेतलं जात नाही बरेच वेळा बघा लॅबोरेटरीमध्ये की आयुर्वेदिक होमिओपॅथीच्या औषधांची तपासणी या प्रयोगशाळेत केली जात नाही. तथापि
संशयित ॲलोपॅथिक ड्रग्ज रसायने यांचा अंश आयुर्वेदिक औषधात आहे किंवा नाही याबाबतची तपासणी आवश्यक असल्यास या प्रयोगशाळेमध्ये केली जाते. वॅक्सिन किंवा लस या प्रयोगशाळेमध्ये तपासली जात नाही, ती FDA मध्ये तपासली जाते. तर ही जी जनरल इन्फॉर्मेशन आहे ती आम्ही तुम्हाला रिप्रेझेंट केलेली आहे. दुसरी जी माझी डिव्हिजन्स आहे किंवा ज्या डिव्हिजन बद्दल आपण चर्चा करणार आहोत ती फिजिक्स डिव्हिजन आहे. या फिजिक्स डिव्हिजन्स मध्ये मर्डर, थेफ्ट, व्हेकल ऍक्सिडेंट, किडनॅपिंग, चिटिंग केसेस दाखल केले जातात. याच्यामध्ये अर्थ, पेंट, ग्लास, मेटल, फायबर, टूल मार्क, टायर मार्क्स किंवा फोर डॉक्युमेंट्स, रेस्टोरेशन ऑफ इरेज, चासी नंबर, हे तपासलं जातं. आता हे जे आहे खूप कॉमन आहे. सॉइल हा एव्हिडन्स प्रत्येक केसेसमध्ये जर तुम्ही पाहिलं तर बायोलॉजीच्या केसेसमध्ये किंवा फिजिक्सच्या केसेसमध्ये दिस इज वन ऑफ द कॉरॅबोरेटरी एव्हिडन्स असतो सॉइल. पण सॉइल घेताना काळजी काय घेतली गेली पाहिजे, कुठली सॉइल घेतली गेली पाहिजे, पहिल्यांदा कुठली सॉइल कलेक्ट केली पाहिजे. प्रयोगशाळेमध्ये अनालिसिस करताना जी कंट्रोल सॉइल घेतलेली असते त्या कंट्रोल सॉइल वरती सुद्धा ब्लडचे अंश येतात. असं का होतं? आम्ही असं निदर्शनास येतं की ज्यावेळी कंट्रोल सॉइल घ्यायची असेल ती कंट्रोल सॉइल तुम्ही ब्लड मिक्स सॉइल घेतल्यानंतर तो स्पॅच्युला किंवा तेच जे काही तुम्ही हत्यार वापरलेलं असेल त्या हत्याराने किंवा बेअर हाताने ती सॉइल कंट्रोल सॉइल म्हणून सुद्धा उचलण्यासाठी लिफ्ट केली जाते. तर जनरली अशा केसेसमध्ये पहिल्यांदा कंट्रोल सॉइल ब्लड मिक्स सॉइलचे लोकेशन फिक्स करून त्याच्या आजूबाजूच्या 2 मीटर वरची कंट्रोल सॉइल तुम्ही पाठवणं गरजेचं आहे. आता या केसेसमध्ये आम्हाला आयओज बरेच वेळा प्रश्न विचारतात की घटनास्थळावरील रक्त मिश्रित माती आणि साधी माती एकच आहे का? पण ज्यावेळी आयओ स्वतः त्याचा पंचनामा करत असतो, स्वतः ते जप्त करत असतो, त्यावेळी आम्हाला असं वाटतं की किंवा फॉरेन्सिक सायन्सचा वर्कलोड सध्या कमी करणं गरजेचं आहे की अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये फक्त तुम्ही ब्लड मिक्स अर्थ ब्लड आहे का, ब्लड कुठल्या ग्रुपचा आहे या पद्धतीचे प्रश्न विचारावे, ती माती सारखी आहे का या पद्धतीची प्रश्नावली करू नये. पण कपड्यावरती, वेपनवरती जर माती असेल, टायरवरती माती असेल, तिथे मात्र नक्की तुम्ही तुलनात्मक परीक्षणासाठी या मातीची प्रश्नावली करत चला. हे जे आहे सॉइल अनालिसिस मध्ये ब्लड, वॉमिट मिक्स अर्थ, क्लॉथ्स फ्रॉम विक्टिम्स अक्यूज, व्हेरियस ऑब्जेक्ट्स, कंट्रोल अर्थ पाठवणं याच्यामध्ये गरजेचं आहे कारण हे तुलनात्मक परीक्षण आहे. दुसरा एक मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर मध्ये जर एखादी लेडी इन्व्हॉल्व असेल तर ह्या ग्लासला किंवा बँगल्सला खूप महत्व येतं की जे ग्लास फ्रॅगमेंट तुमच्या क्राईम सीनवरती असतात, घटनास्थळावरती तुम्हाला हे फ्रॅगमेंट मिळतात. अॅक्युजचे ग्लास बँगल्स, बैताचे ग्लास बँगल्स हे कम्पॅरिझन करून तुम्ही एक लिंक करू शकता की नक्की अॅक्युज त्या गुन्ह्यामध्ये इन्व्हॉल्व होता की नाही. इव्हन दो रेपच्या केसेसमध्ये सुद्धा त्याच पद्धतीच्या बँगल हा कॉरॅबोरेटरी एव्हिडन्स राहतो किंवा ग्लास बँगल्स हा कॉरॅबोरेटरी एव्हिडन्स राहतो. इव्हन दो हिट अँड रन ऍक्सिडेंट मध्ये ग्लास हा कॉरॅबोरेटरी एव्हिडन्सच राहतो. वेपन म्हणून काही वेळा ग्लास वापरला जातो, त्यावेळी सुद्धा याच्यामध्ये एक्झामिनेशन करून घटनास्थळावरती किंवा सस्पेक्ट वरती किंवा कंट्रोल जे काही ग्लास मिळालेले आहे त्याच्याशी कम्पॅरिझन करून तुलनात्मक परीक्षण करून फॉरेन्सिक सायंटिस्ट एक एव्हिडन्स देतात की ज्याचा करून याला गुन्ह्यामध्ये त्याचा वापर केला जातो एक एव्हिडन्स म्हणून. हिट अँड रन ऍक्सिडेंट मध्ये पेन ट्रान्सफर होतात, तर पेन ट्रान्सफर झाले ही एक मागची जी स्लाइड्स आहे, या गाडीवरती एक बस धडकलेली आहे, तर त्या बसचा जो हा ट्रान्सफर झालेला रंग आहे, मग याच्यामध्ये काय काय पाठवलं गेलं पाहिजे. हा जो रेड कलर आहे, हा रेड कलर सस्पेक्ट आहे, तो सस्पेक्ट रेड कलर पाठवणं, गाडीचा कलर पाठवणं, त्याचबरोबर त्या गाडीचा कंट्रोल कलर पाठवणं, त्या बसचा रेड कलर पाठवणं हे खूप गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लेबल करून प्रयोगशाळेमध्ये दाखल करणं खूप गरजेचं आहे, आवश्यक आहे. स्ट्रँग्युलेशनच्या केसेसमध्ये किंवा काही केसेसमध्ये गळा आवळून मारलं जातं, त्यावेळी ते आरोपीकडनं तो रोप जप्त केला जातो, त्या मैताच्या गळ्याभोवती असणारा रोप, हे सगळं दाखल करावं लागतं प्रयोगशाळेमध्ये. याच्यावरनं एक आम्ही कन्क्लुजनला येतो की आरोपीच्या कडे मिळालेला रोप आणि मैताच्या बॉडीला आवळून वापरण्यासाठी किंवा दडवलेला रोप हा सारखा आहे का, या प्रकारचं विश्लेषण या प्रयोगशाळेमध्ये जनरली भौतिकशास्त्र विभागामध्ये तुलनात्मक परीक्षण ऑलवेज केलं जातं. त्यामुळे प्रत्येक एव्हिडन्स मध्ये तुम्हाला कंट्रोल सॅम्पल पाठवणे खूप गरजेचं आहे. हे क्लॉथ फायबर्स आहे की याच्यामध्ये आम्ही ठरवत असतो की तिथे मिळालेलं क्लॉथ त्याच्या वेगवेगळ्या हे आहेत, टेस्ट आहेत, त्या मी एवढे डिटेल जाणार नाही. वॉर्स अँड वेब्स किंवा त्याचं नेचर ऑफ काय आहे, सिंथेटिक आहे का, सेल्युलोजिक आहे का,
या पद्धतीच्या अनालिसिसवरनं आम्ही एका कन्क्लुजनला येत असतो की घटनास्थळावरती किंवा सस्पेक्ट भोवती मिळालेलं किंवा विक्टिम भोवती मिळालेलं क्लॉथ हे ॲक्युजच्या ह्याच्यामध्ये अगदी बघा सिंपल काही केसेसमध्ये मारामारीच्या केसेसमध्ये मैताच्या हातामध्ये आरोपीच्या कपड्याचा शर्टचा जे पॉकेट आहे ते पॉकेट मिळतं. इट बिकम्स वन ऑफ द इव्हिडन्स देन की जो इव्हिडन्स ते अॅक्युज पर्यंत पोहोचवत असतो. तर हे काम जे आहे हे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी करत असतात. त्याच्यामध्ये हा जे आहे वेपन वापरत असेल तर वेपन्स वरती काही वेळा क्लॉथ ट्रान्सफर होतं जे कंट्रोल क्लॉथचे आपल्याला चेक करता येतं आणि सांगता येतं. हा एक बटन सुद्धा एक क्लिंचिंग इव्हिडन्स आहे. बघा फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी ही मायक्रो टू मॅक्रो इव्हिडन्सेस असतात. अगदी एखादा काचेचा कण, एखादा पेंटचा पार्टिकल हा सुद्धा तपासावा लागतो. त्याचबरोबर आम्हाला एखादा दगड सुद्धा तपासावा लागतो. एखादं छोटं वेपन ब्लेड असतं किंवा एखादी मोठी तलवार सुद्धा असते. तर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये या टाईपचे इव्हिडन्सेस पाठवले जातात. हे इव्हिडन्स पॅक करताना इव्हिडन्स हा पूर्ण रॅप केला गेला पाहिजे. मग तो छोटा असेल मोठा असेल. काही वेळा आता बायोलॉजीच्या ह्याच्यामध्ये जर मॅक्रो इव्हिडन्सेस असतील तर त्याच्यावरनं कशा पद्धतीने आपण ब्लड ट्रान्सफर करून घेतलं गेलं पाहिजे. ते समजा आता इथे आम्ही सांगितलं की गाडी आहे, त्या गाडीवरती पेन ट्रान्सफर झाली, दिस वन इज अ मॅक्रो इव्हिडन्स. मग याच्यावरती जे पेन ट्रान्सफर झालेलं आहे दिस इज अ मायक्रो इव्हिडन्स. मग मायक्रो इव्हिडन्स हा मॅक्रो इव्हिडन्स मधनं कलेक्ट करून घेणं खूप गरजेचं आहे. त्याचे स्क्रॅपिंग्स कलेक्ट करून घेणं प्रयोगशाळेमध्ये गरजेचं आहे. मग ते स्क्रॅपिंग करताना बटर पेपर आहेत. माझं तर असं म्हणणं आहे की जे आयओज प्रयोगशाळेमध्ये व्हिजिट देतात त्यावेळी त्यांनी ऍक्च्युली प्रयोगशाळेच्या लोकांशी इंटरॅक्शन करणं, कारण हा टॉपिक इतका मोठा आहे की सगळा टॉपिक कव्हर करणं या एका तासाच्या सेशन मध्ये खूप अवघड आहे. तर काही वेळा हे आता मी सांगितलं बटन सुद्धा एखादा इव्हिडन्स एखाद्या केसमध्ये इम्पॉर्टंट ठरतो आणि जेणेकरून काही केसेस लिंक झालेले आहेत, रेपच्या केसेस असतील, मर्डरच्या केसेस असतील की ज्याच्यामध्ये बटन हा क्लिंचिंग इव्हिडन्स ठरलेला आहे. त्याच्यामध्ये मेटल एक्झामिनेशन्स आहेत, हे जे आहे हे रुटीन काम आहे. इलेक्ट्रिकल शॉक असेल त्यावेळी स्किन पाठवली जाते, कंट्रोल स्किन पाठवली जाते, मेडिकल ऑफिसर्स हे जप्त करत असतात. घटनास्थळावरती मेटल पीस असतात, आरोपीकडनं मेटल पीस जप्त केलं जातं. हे मेटल पीस एकच आहे का, त्याच भागातनं आलेलं आहे का, अशा पद्धतीचं काम केलं जातं. चिटिंगच्या गोल्ड सिल्वर ज्वेलरीच्या केसेस प्रयोगशाळेमध्ये दाखल केले जातात. हे एक एक्झाम्पल आहे की कशा पद्धतीने फेक ज्वेलरी केलेली होती. गोल्ड रिंग आहे त्याच्यामध्ये कॉपर वायर टाकलेली आहे ऍक्च्युली आणि वरती 18 कॅरेट गोल्ड किंवा 22 कॅरेट गोल्डचं रिंग टाकलेली आहे. जे अशा पद्धतीच्या काही केसेस प्रयोगशाळेमध्ये दाखल होत असतात, जेणेकरून हे एक्झामिनेशन करून फेक ज्वेलरी आहे का ठरवलं जातं. हा एक शहरामध्ये किंवा शहरी भागांमध्ये गाडी चोरीचे किंवा जे प्रकार जास्त आहेत त्याच्यामधल्या केसेस आमच्याकडे येतात. चासी नंबर, इंजिन नंबर हे केला जातो. हा ऍज रिसिव्ड चासी नंबर आहे. केमिकल रेस्टोरेशन मेथड वापरली जाते, जेणेकरून अंडरनीथ काय ऍक्च्युली नंबर होता ते फाइंड आउट केलं जातं. आपण जर बघितलं तर हा जो नंबर आहे हा तिथे पुन्हा तुम्हाला आफ्टर रेस्टोरेशन मिळतोय की जेणेकरून हे चासी किंवा ही गाडी ही काहीतरी चोरीच्या उद्देशाने केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आरोपी नंबर चेंज करून या गाड्या विकतात किंवा काही गुन्ह्यांमध्ये वापरतात. अशा पद्धतीचं निदर्शनास आलेलं आहे की जे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी काम करत असते. किंवा नंबर प्लेट बदलतात, ज्या नंबर प्लेट बदलून ओरिजिनल नंबर कुठला आहे तो याच्यामध्ये शोधला जातो. हे काही टेक्निक्स आहेत फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये वापरले जातात. डॉक्युमेंटेशनच्या केसेस आहेत. अगदी म्हणजे तुम्हाला सांगतो बर्न्ड डॉक्युमेंट सुद्धा फॉरेन्सिक सायन्स मध्ये व्यवस्थित लिफ्ट करून जर पाठवला तर वापरता येतो. एखाद्या डॉक्युमेंट वरती काही शाई जर टाकलेली असेल किंवा ते वाचण्यात अयोग्य केलेलं असेल तर एक व्हिडिओ स्पेक्ट्रल कम्पॅरिटर म्हणून मशीन्स आहे की जेणेकरून ही शाई त्याच्यावरची ऍब्सॉर्ब करून त्याच्या अंडरनीथ काय लिहिलेलं आहे, काय मॅटर्स आहे हे चेक केलं जातं. बरेच वेळा काही डॉक्युमेंट चेंज केले जातात. ओरिजिनल डॉक्युमेंटशी ते कम्पेअर करून त्याच्यावरचे एक्झॅक्ट चेकचे नंबर्स किंवा काही शेअर्सचे नंबर्स आहेत हे शोधले जातात. काही स्टॅम्प्स आहेत किंवा काही फॉरेन करन्सी आहेत, या सुद्धा फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये आमचं जे डॉक्युमेंटेशन विभाग आहे बेसिकली हा भौतिकशास्त्र विभागामध्ये या पद्धतीचं काम चालतं आणि ते करत असतात. तर तिथे तुम्हाला तुलनात्मक परीक्षणासाठी ऑलवेज कंट्रोल सॅम्पल पाठवणं खूप गरजेचं आहे अशा पद्धतीच्या विश्लेषणामध्ये.
हे जे आहे भौतिक शास्त्रामधल्या जनरल हे आहेत की काय काळजी घेतली पाहिजे, काय पाठवलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये रंग असेल तो काचेच्या बाटलीमध्ये, प्लास्टिकच्या कुपीमध्ये जप्त करून पाठवा. प्रत्येक मुद्देमाल वेगवेगळा पाठवा. हे ऑलवेज आमचे सगळे लोक तुम्हाला सांगणार की मुद्देमालावर ठळक आणि वाचता येण्याजोगं सील असायला हवं. आपल्या पोलीस स्टेशनचं कुठलं सील आहे हे प्रत्येक आयओला माहिती असायला पाहिजे. त्यांनी ते फॉरवर्डिंग लेटर वरती मेन्शन करणं खूप गरजेचं आहे की त्याची कॉपी त्यांनी ऍक्च्युली मेन्शन करणं गरजेचं आहे. बरेच वेळा ज्यावेळी लाखी सील वापरलं जातं तर लाखी सील मध्ये त्याचं इम्प्रेशन प्रॉपर येत नाही. मग जर फॉरेन्सिक सायन्सच्या रिपोर्टमध्ये असा जर हे आला सील इंटॅक्ट डिव्हाइस अनडेसिपरेबल की तो सुरुवात होती डिफेन्स लॉयरची लगेच. तर या ज्या आहेत या आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आता मुद्देमाल कसा लिफ्ट करावा ते खरं तर काही ह्याच्यामध्ये आयओजनी किंवा जे सायन्स बॅकग्राऊंडचे आयओज आहेत त्यांनी आपल्या पोलीस स्टेशन्स मध्ये आवश्यक असणारं किट्स जे काही गुन्हे तपासणीसाठी किंवा एखाद्या घटनास्थळाला व्हिजिट देण्यासाठी लागतं ते प्रिपेअर करून ठेवणं गरजेचं आहे. कारण बरेच वेळा घटनास्थळावरती गेल्यावरती मुद्देमाल काय आहे, कुठल्या टाईपचा येईल आपल्याला काहीच माहित नसतं. मग तुमच्याकडे असॉर्टेड पेपर्स, असॉर्टेड इन्व्हेलॉप्स, असॉर्टेड ग्लास कंटेनर बॉटल्स, व्यवस्थित लीड असणारे असॉर्टेड लेबल्स ऑलरेडी तयार असायला पाहिजेत की ते घटनास्थळावरती गेल्यावरती तुम्ही तिथे धावपळ करू नका. तर या टाईपचं एक आपल्याकडे किट जे आहे ते किट्स बरेच वेळा आम्ही सीपीआरला किंवा इकडे काही ज्यावेळी लेक्चर्सला जातो, सीआयडी मध्ये लेक्चर्सला जातो त्यावेळी आम्ही ह्या इन्फॉर्मेशन देत असतो. आमच्याकडे लोक येतात त्यावेळी सुद्धा आम्ही त्यांना इन्फॉर्मेशन देतो. तर ही जी काळजी आहे ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे की इव्हिडन्स कलेक्ट करताना. दुसरा जो टॉपिक्स कव्हर करणार आहे बॅलिस्टिक डिव्हिजन्स आहे. जनरली शहरामध्ये किती वेळ राहिला? हो ठीक आहे. मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर, असल्ट, पोझेशन, फायर आर्म्सच्या ज्या केसेस आहेत त्याच्यामध्ये हे पाठवले जातात. त्याच्यात स्टँडर्ड कंट्री मेड वेपन्स आहे का, बुलेट्स, कार्ट्रेज किंवा फायर्ड अम्युनिशन टेस्ट केले जातात. हे जे आहे कुठलंही फॉरेन्सिक बॅलिस्टिक्स म्हणजे काय तर बॅलिस्टिक इज अ सायन्स दॅट डील्स विथ द मोशन ऑफ प्रोजेक्टाइल्स. एनी केस इन विच अ फायर आर्म इज इन्व्हॉल्व्ड इज एक्झामाइन्ड इन बॅलिस्टिक डिव्हिजन. Now, what is the firearm? An assembly of a barrel and action part from which a projectile is propelled by products of combustion. So classifications आहे त्याचं स्मूथ बोर, रायफल, आपल्या सर्वांना माहिती आहे मजल लोडिंग, ब्रीच लोडिंग, मस्केट किंवा 12 बोर शॉटगन जे आहे ते स्मूथ बोर मधलं येतं. आपला जो पिस्तोल आहे, रिव्हॉल्वर आहे ते हँडगन मध्ये येतं, रायफल मध्ये येतं किंवा रायफल बोर म्हणले जातात. तर रायफल म्हणजे काय, त्याला लँड अँड क्रूजचे इम्प्रेशन असतं. तर हे खूप मी ह्याच्यामध्ये जात नाही. प्रयोगशाळा काय करत असते एक्झॅक्टली. तर ज्यावेळी घटनास्थळावर तुम्हाला बुलेट आहे किंवा एमटी फायर कार्ट्रेज आहे तर प्रयोगशाळेमध्ये एक टेस्ट फायर केलं जातं आणि ते टेस्ट फायर तुमच्या सस्पेक्ट किंवा घटनास्थळावरती मिळालेल्या बुलेटशी किंवा एमटी कार्ट्रेजशी चेक केलं जातं. त्याच्यावरील बॅरलचं जे आतील इम्प्रेशन्स आहे ते तुमच्या टेस्ट फायर बुलेटवरचं आणि सस्पेक्टेड बुलेटवरचं मॅच होतंय का, त्याचप्रमाणे फायरिंग पिन इम्प्रेशन्स आहे ते मॅच होतंय का, किंवा इजेक्टर मार्क आहे, ब्रिज फेस मार्क आहे ते मॅच होतंय का. अशा टाईपचं काम हे प्रयोगशाळा करत असते. एक लिंकिंग देत असते की सदर बुलेट ह्याच वेपन मधनं आली, सदर एमटी कार्ट्रेज ह्याच्यामधूनच फायर केलेला आहे. बघा अगदी सिंपल आहे. आयओला सर्वांना माहिती असायला पाहिजे. घटनास्थळावरती निव्वळ बुलेट मिळते याचा अर्थ याच्यामध्ये रिव्हॉल्वर टाईप वेपन वापरले की जेणेकरून एमटी कार्ट्रेज हे ते वेपन बरोबर निघून गेलेलं आहे. आणि ज्यावेळी तुम्हाला एमटी कार्ट्रेज मिळतं याचा वेपन
काही कारणास्तव प्रॉब्लेम झालाय सर. एक 5 मिनिटात परत लॉग इन होत आहेत. कॉल करत. त्यांना स्क्रीनवर दिसून द्या ना. तुमच्या सूचना द्यायच्या आहेत त्या काय ज्यांना ऑडिओ व्हिडिओ काही प्रॉब्लेम येत असतील त्यांना एक सूचना देते मी. वेबिनार स्टार्ट होण्याच्या अगोदर सगळ्यांनी आपल्या मोबाईलची स्पीड चेक करावी. ज्या लॅपटॉपवरून तुम्ही जर बघत असाल तर लॅपटॉप, जेव्हा कम्प्युटरवरून बघत असेल तर कम्प्युटर, सगळ्यांची आपण स्पीड चेक करावी. डाउनलोडिंग स्पीड ही किमान 4 MBPS असणे गरजेचे आहे. आणि जर ती त्यावर असेल तर अतिउत्तम, तेव्हाच तुमचा ऑडिओ आणि व्हिडिओ हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. या वेबिनारवर कुठल्याही प्रकारचे क्वेश्चनरीज नाही आहेत. सेकंड जो फ्रायडेला आपण ह्या संदर्भातला सेकंड पार्ट 2 घेणार आहोत त्यावर आपले क्वेश्चनरी असणार आहेत. एक 5 मिनिटं वेट करा. सरांचा एक टेक्निकल प्रॉब्लेम आलेला आहे. परत सर रूम एंटर करतात. कनेक्ट करा परत. विषयाशी संबंधित काही प्रश्न असतील, तुम्ही ते विषयाशी संबंधित प्रश्न तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा टाकू शकता. चॅट बॉक्समध्ये ज्यांना लिहायचे नसतील त्यांनी आपले वेबिनारचे जे ग्रुप आहेत त्यावर तुम्ही क्वेश्चन सेंड करू शकता. आता वेळ तर पुढच्या वेबिनारमध्ये पण check करू. झालं? हा. तुम्ही त्या डायरेक्ट लिंक वरून हे करा ना. हे पीपीटी चालू आहे. पीपीटी नाही पीपीटी दिसेल तुम्हाला. हा. रूम फुल नसेल प्रेझेंटरला. तुम्हाला प्रेझेंटरचे जे लिंक आहे त्याच्यावरून जा. मी माफी मागते. त्यांच्याकडून काही थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे आजचा वेबिनार आपण इथे संपवत आहोत. उर्वरित वेबिनार आपण पुढच्या वेळेस कव्हर करू. त्या संदर्भातले जे काही क्वेश्चन्स असतील, क्युरीज असतील ते तुम्ही वेबिनारच्या आपल्या ग्रुपमध्ये सेंड करू शकता. धन्यवाद. मी आज वेबिनारमध्ये पुढच्या याच्यात
आज आपला रोल ऑफ फॉरेन्सिक सायन्स इन क्राईम इन्व्हेस्टिगेशन यावर सरांनी फार अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे. मी इथे मान्य RN कोकरे सर, डेप्युटी डायरेक्टर FSL पुणे व मान्य निलिमा बक्षी मॅडम, असिस्टंट डायरेक्टर FSL पुणे यांचे मी आभार मानते. आजच्या वेबिनारमध्ये हजर असलेले सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे सुद्धा मी आभार मानते आणि आजचा वेबिनार वरिष्ठांच्या आदेशाने इथे संपलेला आहे असे जाहीर करते. धन्यवाद.